आलाप शुद्धीवर ये प्लीज. आलाप उठ ना. आलाप शुद्धीवर ये. आलाप शुद्धीवर ये ना प्लीज. आलाप शुद्धीवर ये प्लीज. काय करतेस? आई अगं मी माझ्या पॉझिटिव्ह वाईब्स त्याला देतेय. का तू तुझं पॉइझन त्याला दिलंस तेवढं पुरेसं नाहीये? आई आई असं नको ना बोलूस तू. मला गिल्टी फील होतंय. गिल्टी फील होण्यापेक्षा ना थोडीशी अक्कल वापरली असतीस ना जुई तर ही वेळ आलीच नसती. अगं तुझ्या सुनावणीपेक्षा या केसचा निकाल लागणं महत्वाचं आहे ना आता. त्याच्यासाठी काहीतरी कर. मग त्यासाठीच प्रयत्न करते ना मी. माझी आजी सांगायची पॉइझन जर माइल्ड असेल ना तर सर्पवेलीच्या वासाने विषाचा परिणाम कमी होतो. हो, तुझ्या आजीने हा उपाय आधी केला होता ना? नाही म्हणजे तिला असं वाटायचं, म्हणजे तिने असं सांगितलं होतं. मग तू कुठल्या कॉन्फिडन्सवर हा उपाय करतेस? आजीच्या. आणि आजीचा कॉन्फिडन्स नसून गैरसमज असला तर? कैलास, आपल्याकडे दुसरा काही उपाय आहे का? हा म्हणजे मला मंत्र आठवत नाही तोपर्यंत तरी नाहीच. मग मला माझे प्रयत्न करू दे. अमृताची आजी ऐकताय ना? सगळं तुमच्या हातात आहे. भोळे भोळे टेन्शन, ताणतणाव, धकाधकीचं आयुष्य, युवा पिढी. आता या मुद्द्यांवरनं मी काही गोष्ट तयार करू? अरे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेते रे ही युवा पिढी. तसंच यानं घेतलंय आणि जरा आणि मग काय होतं ना भाऊजी, टेन्शन घेतलं ना की मग ताणतणाव वाढतो आणि मग चक्कर येते. हो हो हो. चक्कर आली की चक्कर येते. गोष्ट थांबली आणि थांबलेल्या गोष्टींना सुरळीत करतं ते आयुर्वेद. आलापला चक्कर आली ना म्हणूनच त्याच्यावर मी आयुर्वेदिक उपचार करतेय. पहिली तुम्हाला आयुर्वेदातलं कळतं? वहिनीच्या आजीला. अरे फार मोठी आयुर्वेद तज्ञ होते ते, होय की नाही का? हो. अरे वा, मग भेटायला पाहिजे वहिनीच्या आजीला. मग जावर. का? हा म्हणजे आजी वहिनी, वहिनी, आय एम सॉरी. इट्स ओके भाऊजी, इट्स ओके. ये. अरे खूप वर्ष झाली आजी जाऊन, तू इथं कशाला आलायस ते बोल. ते महत्वाचं नाहीये. वहिनी, मला खरं सांगा, आयुर्वेदामुळे खरंच फरक पडतो का हो? हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आला की नाही शुद्धीवर? हा आजी, थँक्यू. या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या झाल्या तिन्ही सांजा. रात्र झालीये रात्र, जरा शांत राहा. आहा, लताजी आणि खळे काका अप्रतिम गाणं. अहो जरा शांत बसाल का? उदय, हा मावशी, आलाप. रस्त्यातच आहे, येतो म्हणाला. ते काहीतरी ऑफिसचं काम आहे ना, ते करून येतो म्हणाला. हे बघ सत्य आलाच. दाद्या पण ना, दाद्या पण ना. स्वागतम. नमस्कार काकू. नमस्कार. मी आशुतोष.
आलापच्या ऑफिस मध्ये काम करतो. आलाप कुठे आहे? उदय हा मावशी. आलापच्या ऑफिस मधनं आलेत. अच्छा अच्छा. बसा. आपण मी आशुतोष आलापच्या ऑफिस मध्ये कॅमेरामनचं काम करतो. गोवारीकरांचा तू कोण? काका थांब जरा. नाही कोणी नाही. आलाप सोबत शूटिंग संदर्भात बोलायचं होतं. शूटिंग? हा. शूटिंग म्हणजे टेलिव्हिजन. हा. माझ्याशीही बोलू शकतोस ये. टेलिव्हिजन संदर्भामध्ये बोलायचं म्हणजे मीही एक कलाकार आहे. नाही पण नाही, आपली पहिलीच भेट आहे म्हणून सांगतो. मी पडद्यामागचा कलाकार आहे. वा. जी गाणी तुम्ही ऐकता, तुमच्या कानाला सुमधुर गीतामुळे आणि संगीतामुळे जो काही आनंद मिळतो त्या गाण्यांची निर्मिती इकडं मी करतो. मस्तच. हा माझा संसार. मला तर हे प्रकरण जास्तच गंभीर दिसतंय. भाऊजी, अहो आयुर्वेदिक उपचारासाठी वेळ हा लागतोच. पण त्याची वेळ वाईट असेल तर हो पद्या काका, काही काय बोलताय तुम्ही? नाही, मी काय बोलतोय हे महत्वाचं नाहीये. मी कशासाठी बोलतोय हे जास्त महत्वाचं आहे. बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, इबोला असे अनेक आजार आपल्या भोवती असतात आणि बऱ्याच वेळेला आपल्याला त्याबद्दल माहित नसतं. हो काका, बरोबर आहे तुमचं, पण नाही, माझं नेहमीच बरोबर असतं. ते जाऊ दे. मला सांग, याला कधीपासून चक्कर येते? संध्याकाळपासून. आत्ताच. म्हणजे संध्याकाळपासून त्याला सिम्पटम्स सुरू झाले होते. चक्कर म्हणशील तर आत्ताच आली आहे असं. म्हणजे अजूनही हे प्रकरण हाताबाहेर गेलेलं दिसत नाहीये. हे घराबाहेर गेले ना तर बरं होईल. कैलास, डोंट वरी. काय? एक मिनिट. पद्या मला मदत नाही करायची हं? मला मदत नकोय तुझी. मी करणार. आता जे काही करायचंय ते मीच करणार. शपथ आहे तुला? अरे शेजारी असून उपयोगी पडलं नाही तर शेजारी कसला? तू थांब. तू ही सोसायटीची फाईल पकड. मी पटकन फोन करून डॉक्टरांना घेऊन येतो. भाऊजी, काका. पद्या, भाऊजी, अहो भाऊजी. हा आपली केस फाईल करायला लावणार बहुतेक. मी कवी आहे. हो का? मी संगीतकार आहे. वा वा वा. मी एक उत्तम गायक सुद्धा आहे. 3 in 1. थांब, मी तुला एक उत्तम असं गाणं ऐकूनच दाखव. हो काका, मस्तच आहे हे सगळं. पण कसं आहे ना, पाणी. थँक्यू काकू. थँक्यू. नो मेन्शन. अरे एक कलाकार दुसऱ्या कलाकाराच्या घरी गेल्यावर त्याचं ते योग्य असं आदरातिथ्य झालंच पाहिजे. बरं काय खाणार? पोहे? अरे आशू. अरे दादा ना ऑफिसलाच गेलाय. अरे तुला तर माहित असेलच ना, तू असतोच त्याच्यासोबत. तेच तर सांगतोय मी. अहो काका, मी कॅमेरामन आहे. वा वा, छान. फक्त न्यूज कव्हर करतो. तू फक्त न्यूज कव्हर करणारा कॅमेरामन आहेस? हो. अहो काका, कसं आहे ना, आम्हाला दोघांना न्यूज कव्हर करायला जायचं होतं. पण तो म्हणाला होता 1 तासात परत येतो. आता 3 तास झाले तरी अजून तो आलाच नाहीये. काकू, बॉस सुद्धा खूप चिडली हो त्याच्यावर. तो बॉसही फोन नाही उचलत आहे. असा कसं उचलत नाहीये? हा, मी बघतो ना फोन करून त्याला. उदय थांब. आता आलापला फोन मीच करणार. डॉक्टर, तुम्ही बाळा टेन्शन नाही घ्यायचं. मी घेऊन आलोय ना डॉक्टरांना. म्हणजे गरज पडली ना तर आपण ह्याला ऍडमिट करू. भाऊजी, अहो, काय बोलताय? डॉक्टर काय म्हणतात ते तरी बघूया ना. डॉक्टरांच्या औषधांनी त्याला बरं वाटेल, मग प्रश्नच मिटेल. आणि एकदा का तो शुद्धीवर आला की सगळेच प्रश्न मिटवणार आहे मी. बाबा अरे ऐक ना. तुझी आई आलापला सगळं खरं सांगायच्या बेतात आहे ना? हो बाबा, आलापला सगळं खरं खरं समजलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. पेशंटला पॉयझनिंग झालंय. काय?
काय म्हणाला तुम्ही? पेशंटला पॉइझनिंग झालेलं आहे. हो. पण काळजी करू नका, मी इंजेक्शन दिलेलं आहे जेणेकरून पॉइझन बॉडीमध्ये पसरणार नाही. मी काही गोळ्या लिहून देतो. पेशंट शुद्धीवर आला की त्याला द्या. पण तो ओके आहे ना? पॉइझनचा परिणाम किती झालाय ते इतक्यात नाही सांगता येणार. त्यासाठी हा शुद्धीवर येणं गरजेचं आहे. आणि या घरातून साप जाणं गरजेचं आहे. बघ कैलास, तुला म्हटलं नव्हतं मी, आपल्या सोसायटीत तुझ्या घरात साप आहे. त्यातल्याच कुठल्या तरी सापाचं विष भांड्याला लागून याच्या पोटात गेलं असेल आणि हा चक्कर येऊन पडला असेल. पद्या काका, आलाप बाहेर चक्कर येऊन पडला. मग घरातला साप बाहेर आला असेल. जुई बाळा, तुला सांगतो, हे साप असतात ना, ते माग काढण्यात पटाईत असतात. हो की नाही कैलास? हा, मी चपळ असतो. मला काय विचारतोयस? मला काय माहिती आहे सापांच्यातलं? आणि मुळात आमच्या घरात साप आहे हेच मला पटत नाहीये. हे बघ, तुला पटो वा न पटो, पण मी सापांना सोडणार नाही. एक मिनिट. पॉइझन म्हणजे सापामुळे झालं असेल असं नाही. ही मुलं काही उलट सुलट खातात, त्यामुळे फूड पॉइझनिंग सुद्धा असू शकतं. पेशंटची तेवढी काळजी घ्या आणि औषध मागवून घ्या. पेशंट जसा शुद्धीवर येईल तसं मला ताबडतोब कळवा. डॉक्टर, तुमची फीज? कैलास. हो डॉक्टर, चला त्यांना सोडून येतो मी. बाबा, आलापला काही होणार तर नाही ना? त्याला लवकरात लवकर शुद्धीवर आणला पाहिजे. एक उपाय आहे, पण त्यासाठी इथं कोणीच नकोय. बरोबर बोलतोयस तू कैलास. इथे कुणी थांबायची गरज नाहीये. डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिलंय ना, मग होईल तो बरा. आणि उगाच त्याला फार मोठं काहीतरी झालंय असं भासवू नका, असं डॉक्टर मला म्हणाले. त्यासाठी आपल्याला आता बडबडही बंद करावी लागेल, हो की नाही? मी फक्त शेजार धर्म पाळत होतो वहिनी. हल्लीच्या फ्लॅट संस्कृतीत शेजार धर्म लोप पावत चाललाय आणि तोच मी जपण्याचा प्रयत्न करतोय वहिनी. टाळ्यांचं आहे वाक्य भाऊजी, पण फक्त आता या परिस्थितीत नको. कैलास, आयुर्वेद झालं, डॉक्टर झाला, तू हे काय करतोयस? आपत्ती धोके व्यवस्थापन मला कॉलेजमध्ये शिकवलं होतं ना. मग जंक फूड खाऊन माझ्यावर फूड पॉइझनची आपत्ती ओढवली तेव्हा कुठे गेलं होतं तुझं व्यवस्थापन? भाऊजी, नेक्स्ट टाइम झालं की नक्की सांगा. हा, अहो, पण मी आता जंक फूड खातच नाही. अहो, हिशोबाची फाईल द्यायला गेलाय की हिशोब करायला गेलाय? पद्या, इतर आपत्तीचं माहिती नाही, पण तू आता इथं जास्त वेळ थांबलास, घरी जायला उशीर केलास, तर तुझ्या घरातली आपत्ती इथं येईल आणि मग तुला कोणीही वाचवू शकत नाही. सेल्फ एक्सपिरियन्स. येतो मी. हा शुद्धीवर आला की कळव मला. बाबा, खूप वाजलेत. आलाप शुद्धीवर यायला हवा. तुझ्याकडे काय उपाय? हो बाळा, शांत हो, मी बघतोय ना तेच. एक मिनिट. बाबा, अरे मी शांत होईन, पण घरी वाट बघणाऱ्या आलापच्या आईचा कुठल्याही क्षणी फोन येईल. मग काय उत्तर देऊ मी त्यांना? अरे कैलास, वाट कसली बघतोस? फोन घे ना. आलापची आई. तुझी फोन उचल लवकर. ह्या आलापला फोन उचलायला काय होतं देव जाणे. अगं उचल ना फोन जुई. हॅलो आलाप, कुठे आहेस? काकू, जुई बोलतेय.
जुई अगं आलाप कुठे आहे? इथेच आहे. मग दे त्याला फोन. तो इथेच आहे पण इथे नाहीये. इथे आहे पण इथे नाहीये म्हणजे मी बेडरूम मध्ये आहे आणि तो हॉल मध्ये आहे. आलापचा फोन बेडरूम मध्ये काय करतोय? विसरला. तो बाबांशी बोलत बोलत खाली गेला आणि फोन बेडरूम मध्ये विसरला. मग जा खाली नेऊन दे त्याला फोन. हो देते. हा बाबा आलापच्या आईला त्याच्याशी बोलायचंय. आता काय करणार आहोत आपण? अरे अरे जुई तू अशी बेडरूम मधून आपल्या हॉल मध्ये का आलीस पळत? काय ग काय झालं? अच्छा 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 आलापच्या आई आहेत का? माझ्याशी बोलायचंय. बरोबर एक मिनिट. अरे नमस्कार नमस्कार आलापच्या आई. हॅलो जुई. नाही जुई नाही, मी जुईचा बाबा बोलतोय. हा नमस्कार नमस्कार बोला. काय म्हणता मग कसं चाललंय? झाली का जेवण वगैरे? अरे अहो त्यासाठीच तर आलापची वाट बघतोय ना. द्या त्याला फोन. कुणाला? आलापला? नाही आलाप जरा पडलाय. पडलाय? काही झालं का त्याला? नाही अहो म्हणजे तसा नाही पडलाय तो जरा झोपलाय. तो तिथे झोपलाय? हा म्हणजे झोपलाय असं नाही, त्याला जरा ग्लानी आली आहे त्याला. का? काय झालं? त्याने जरा ते हे आम्रखंड खाल्लं ना. बाबा तो नाही खाऊ शकत, त्याच्यासाठीचा उपवास आहे. त्यांनी खाल्लं? नाही आलापने नाही खाल्लं. मी त्याला खा म्हटलं, खूप आग्रह केला, म्हणजे तोंडाजवळ घास नेला, पण नाही म्हणाला तो आलाप. तो म्हणाला माझा उपवास आहे. आणि मग त्याच्यानंतर तो टीव्ही पेन पडदे एसी मंत्र. हॅलो 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 नेटवर्क येत नाहीये. आवाज गेला. अहो तुम्ही बोला, मला ऐकायला येतंय. हॅलो अहो बोला. हॅलो क्रॉस कनेक्शन झालं असेल तिकडे. बघू काय झालं. हॅलो हा येतोय का आता? हॅलो हा मी उदय बोलतोय. उदय कोण? उदय बोलतोय. त्याचा भाऊ आहे उदय. तू त्याला सांग सगळं, तो घेईल सावरून. सगळं सांगून नक्की? बाबा हो तू सांग त्याला. हॅलो उदय. अरे काही नाही, इथे एक अगदी छोटासा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आपला आलापैकी नाही, त्याला थोडस पॉइझनिंग झालंय आणि तो बेशुद्ध पडलाय. हा काय थोडा प्रॉब्लेम झालाय? कसला प्रॉब्लेम? आपलं रेंजचं. हॅलो काका हे बघा ऐकू येते का? हॅलो हा बघा आता बोला काका बोला. हा अरे घाबरण्यासारखं काही नाहीये. डॉक्टर तपासून गेलेत नुकतेच आता त्याला. तो येईल लगेच शुद्धीवर. बरं ठीक आहे चालू. बाकी अजून अरे अजून काय पाहिजे तुला? एवढं पुरेसं आहे की? नाही बरोबर आहे. हा बरोबर नाही म्हणजे तुमची तिकडे मज्जाच चालू आहे. मजा? अरे हा कोण आहे? खरं तर याला सावरायची गरज आहे. तर काय रे झालं का बोलणं आलापशी? आपला दादा म्हणजे ना बघ, जिथे जाईन ना तिकडे लोकांना आपल्या प्रेमात पडतो. बघ ना अगं तुझे संस्कार आहेत ना ते सगळे कामी आले आज. अरे पण काय झालं? अगं मला काय विचारते काय झालं? आता तो आला की त्याला विचार ना काय झालं ते. अरे पण तू सांग ना. काय मी कसं सांगू? मला कुठे काय सुचतंय? काय
काय सांगू, कसं सांगू, मला काही नाही सुचत आहे. अरे अरे यांचं काय, यांच्याबद्दल काही बोलणं झालं का? नाही, त्यांचं खायचं राहिलं ना. काय बाहेरून पार्सल मागू? तुम्ही थांबा, मी पटकन तुमच्याकरता काहीतरी खायला आणते. संस्कार. अरे अरे, तुला काय त्या जुईनं एखादी विनोदी कविता ऐकवली आहे का? अरे, काय चाललंय तुझं? तिकडे आला आपला पॉइझनिंग झालाय, चक्कर येऊन पडलाय तो. काय मावशी ऐकेल असा तसा. या विषयावर हसायचं कसं काय मला काय परिस्थितीवर असा. मी आलो. अरे ऐक ना, पण तोपर्यंत हिनं काय विचारलं तुम्ही काय सांगू? हिमेश रेशम यावा म्हणजे संगीतकार आहात, गायक आहात, अभिनेता जागृत करा. सगळं बरोबर आहे तुझं, पण मी काय म्हणतो, तुझ्या मावशीच्या प्रश्नांनी तो अभिनेता मरून गेला. मी काय करू? शो मस्ट गो ऑन. इकडे इकडे हेल्मेट बाईक. बॉसचा फोन येऊन गेला, त्यांना काय सांगू? तुला काय सुचतंय? सध्या तरी काहीच नाही. मग सुचलं की सांग. पण बॉस, अरे बाबा, तुझ्या बॉसचं माहित नाही, पण ते काका दिसतात. ते एकदा सुरू झाले ना की अख्खा कविता संग्रह ऐकवतात. ऐकतोस? मला सुचलं. उदय, मी येते तुझ्या बरोबर जुईकडे.